विविध महापालिका महापौर पदासाठी हे आरक्षण जाहीर झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे। आता यामध्ये महिला की पुरुष या संदर्भातली घोषणा अजून बाकी आहे, तिकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र त्याआधीच मुंबई महापालिका महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलेला आहे। तर एसटी प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर होईल याची चर्चा सुरू होती, मात्र एसटी प्रवर्ग वगळलाय असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे। तर अर्थात खुल्या प्रवर्गासाठी मुंबई महानगरपालिका जाहीर झाली आहे। मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालेलं आहे आणि यामुळे शिवसेना भाजपची चिंता मिटलेली आहे। दुसरीकडे ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय। मुंबईतील सोडतीवर किशोरी पेडणेकरांनी आक्षेप नोंदवलेला आहे। ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं म्हणजेच एसटी प्रवर्ग वगळल्यानं किशोरी पेडणेकर ह्या आक्षेप घेताय। आता त्यांचं म्हणणं काय आणि त्यानंतर त्या काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे। महिला ओबीसी वो चिट्ठी नहीं डाली, अभी तक महिला ओबीसी नहीं हुई है। महिला ओबीसी झालेली नाही, हा ओबीसी नाही झालंय। 2019 2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले, ठीक आहे। तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? का 2 ओपन कॅटेगरी ओबीसी वर अन्याय केला। ओबीसी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एससी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता। रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसी ची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही? 2017 2019 ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला, बरोबर आहे। पक्षाचं माइंडेड बघून काढलंय, मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढले, याचा अर्थ सगळं मॅनेज आहे। शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते, जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली। लॉटरी काढताना आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं प्रशासनाला देण्यात आलेली नाही, प्रशासनाकडून ती उत्तरं देण्यात आली नाही। मंत्री महोदय तर चुकीच्याच बोलत होत्या। आमचा आरोप आहे ओबीसीवर शासनाने या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे। रोटेशन वर या लोकांनी ओबीसीचं काढलंय, ठराविकच 8 वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं पहिलं आरक्षण आणि महत्वाचं म्हणजे आधी ओबीसी झालं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं, ठीक हे रॉंग आहे। आहे। ओपन मध्ये मुंबई कशी आली? मग ओबीसी एसटी मध्ये आला पाहिजे होती आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की 3 नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा म्हणजे संपूर्ण सत्ताधाऱ्यांचा माइंडेड बघून केलं। सत्ताधाऱ्यांचा जमातीच्या माइंडेड अनुसूचित जमातीचे 2 नगरसेवक आहेत।
हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून त्यामुळे अनुसूचित जमातीचं मुंबईला रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही. आता आम्ही आमच्या पक्षाशी बोलो, पण या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय. या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय. मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू. तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही. मग 2 तर आहेत ना, काढायची होती. अनुसूचित जमातीचं काढायला पाहिजे होतं. याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो. त्यात आम्ही बघतो. आम्ही आमचं ऑब्जेक्शन दिलेलं आहे, त्याच्यात कशाचं उत्तर आलेलं नाही. जो मुंबई में अत्याचार हो रहा है, मुंबई में बहुत से ऐसे पाड़े हैं जिसमें भटकी जमात रहती है, मुंबई में ओबीसी रहते, उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डाली है. पक्ष का माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है. इसका हम निषेध करते हैं. तुम्ही बोला. तर किशोरी पेडणेकर यांनी आपला आक्षेप सांगितलेला आहे. अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळलाय. 3 नगरसेवकांच्या वर नगरसेवक नसल्यानं एसटी प्रवर्गाला जागा सोडली नाही असं कारण देण्यात आल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे. हा ओबीसी आणि एसटी प्रवर्गावर अन्याय आहे असं त्या म्हणालेल्या आहे. त्यामुळे ठाकरे गट एकूणच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील सोडतीवर किशोरी पेडणेकर ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे. अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. जाणून बुजून भाजप शिवसेनेकडे एसटी प्रवर्गाचा उमेदवार नसल्यानं अशा प्रकारची आरक्षण सोडत जाहीर झाली असा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. ओबीसीवर अन्याय झाला आणि जाणून बुजून एसटी प्रवर्ग वगळला गेला असा आरोप त्यांनी केलाय. भाजप शिवसेनेकडे एसटी उमेदवार नाही म्हणूनच अशी सोडत काढण्यात आली म्हणून आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. तर नव्यानं नियम सांगण्यात येत आहेत. ओबीसी किंवा एसटी उमेदवार हवा होता, हे सगळं मॅनेज केलेलं आहे असे गंभीर आरोप आहे ठाकरे गटाचे. प्रशासनाला या संदर्भात प्रश्न विचारले असता उत्तर देता